हॅलो सगळ्यांना नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? आय होप तुम्ही सगळ्याजणी आनंदात असाल. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात सकाळी सकाळी झालेली आहे आणि माझ्या मते ना प्रत्येक घरात सकाळचं हे दृश्य हेच असणार आहे. मुलांच्या शाळेच्या डब्याची तयारी आणि नाश्त्याची तयारी. तर असंच काही माझ्याकडे पण असतं आणि हे सकाळचं ना सकाळची 1-1.5 तासाची वेळ असते नाही, खूप घाईची असते. तर मला तर हे एक युद्ध असल्यासारखंच वाटतं आणि युद्धाचं एक विशेष म्हणजे ना यामध्ये लढणारे आपण एकटेच असतो असं मला वाटतं. तर चला सगळ्यांकडे असंच असणार आहे आणि हे असंच चालूही राहणार आहे. तर मुलं आता शाळेत गेलेली आहेत आणि मुलं शाळेत गेली ना की सगळा किचन ओटा मी पहिल्यांदा पटकन व्यवस्थित आवरून घेत असते आणि कारण किचन ओट्यावर खूप जास्त पसारा होतो ना त्यामुळे. आणि त्यानंतर मग चहा ठेवला मी आणि सकाळी चहा घेतला ना की त्यानंतर माझी लगेच स्वयंपाकाची सुरुवात असते. कारण मला 10 वाजेपर्यंत क्लिनिकला जायचं असतं ना, तर 9 सव्वा 9पर्यंत स्वयंपाक उरकायचा असं माझ्या डोक्यात असतं. कारण की नंतरचा अर्धा पाऊण तास मला स्वतःसाठी देता येतो. पण बऱ्याच वेळा असं घडतच नाही. मला 9:45 होतातच आवरायला. कारण की घराच्या खाली पण एक क्लिनिक आहे, तर तिथे 8-9 वाजल्यापासूनच पेशंट सुरू असतात. तर त्यामुळे काय होतं, तर माझी मध्ये आधी ना खाली क्लिनिकमध्ये जाणं चालू असतं आणि कधीतरीच क्वचित असं होतं की कोणी पेशंट आला नाही आणि मी निवांत स्वयंपाक केलाय. तर चला असू दे, आता हे ज्या गोष्टी आपल्या ठरलेल्या आहेत त्या तर होणारच आहेत. आज भाजीला ना फ्लावरची भाजी बनवणार होते थोडीशी वेगळ्या पद्धतीने आणि जरा वेगळी केली ना आज मस्त आणि खूप टेस्टी झाली होती ही भाजी. आणि आज ना थोडा वेळ होता ना तर एक्स्ट्राचे 2 कामं केली. एक सुक्का मसाला मी बनवून ठेवला आहे, आलं लसूण खोबरं आणि हिरवी मिरचीचा. त्यामध्ये खोबरं मी भाजून नाही घेतलेलं आणि एक दुसरा मसाला हा बनवते ज्यामध्ये खोबरं थोडंसं तळून घेतलं आहे, आलं लसूण आणि कोथिंबीरीचं. ह्याच्यामध्ये पाणी घालून ह्याचं वाटण बनवून ठेवणार आहे. म्हणजे एक सुक्का मसाला जो सुक्या भाज्या असतात ना त्यांना उपयोगी येतो आणि हा ओला मसाला जो आहे ना तो पातळ भाज्यांसाठी उपयोगी येतो. तर असं थोडंसं बनवून ठेवलं ना की भाज्या करायला जरा मला पटपट होतं आणि खूप उपयोग होतो ह्या अशा मसाल्यांचा. पण हे 2-4 दिवस टिकल इतकंच मी बनवून ठेवते, खूप जास्त बनवून ठेवत नसते. त्यानंतर आता स्वयंपाक एकीकडे भाजी झाली ना की लगेच चपात्या भाकरी बनवून घेत असते. आणि आजच्या माझ्या भाकरीसुद्धा चांगल्या झाल्या होत्या. जरा असा वेळ देऊन थोडं शांत डोक्याने केल्या ना की भाकरी एकदम मस्त होतात माझ्या. आणि बऱ्याच वेळा घाई गडबडीत कराव्या लागतात, तर त्यावेळेला थोड्याशा होतात इकडं तिकडं, म्हणजे फुगत नाहीत शक्यतो. पण आज जरा एकदमच मस्त झाल्या आणि भाकरी ना फुगण्यासाठी ना ती व्यवस्थित काठापर्यंत छान अशी भाजली गेली ना की मग ती काठापर्यंत छान अशी फुगते सुद्धा. तर आज मस्तच झाल्या होत्या माझ्या भाकरी. 2च भाकरी करायच्या असतात, पण दोन्हीही भाकरी आजच्या जरा चांगल्याच झाल्या होत्या नेहमीपेक्षा. तर हे बघा अशा प्रकारे मी ना शेवटच्या कडांपर्यंत भाकरी भाजून घेत असते आणि मग ती पलटी केली ना की थोडंसं असं प्रेस केलं ना की ती पटपट अशी फुगते. तर हे बघा किती छान ही सुद्धा भाकरी फुगलेली आहे. आणि फुगलेली भाकरी असली ना की ती बऱ्याच वेळ जरा नरम राहते, कडक लवकर होत नाही. तर छान अशा माझ्या भाकरी पण आज झालेल्या आहेत लवकरच. आणि आज ना मी एक गोष्ट तुम्हाला दाखवते. आमचे जे बेलाचं झाड आहे ना त्याची ग्रोथ अगदी मस्त झालेली आहे. पण सगळ्या बेलाच्या पानं जे आहेत ना ती 5 पानं आलेली आहेत. सुरुवातीला 3-3च पानं येत होती ह्या झाडाला, पण आता जसं जसं झाड मोठं झालंय ना तसं तसं याला 5-5 पानं यायला लागलेली आहेत. कशामुळं असं झालं हे जर कोणाला माहीत असेल ना तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. हे बघा प्रत्येक पान हे ना 5 पानं झालेली आहेत, 3 पानावरती अजिबातच राहिलेली नाही आहेत. सकाळचं रुटीन रोजचं रेग्युलरचं जेव्हा पण मुलांना शाळा असते ना तेव्हाचं. सुट्टीच्या दिवशी थोडंसं अजून लेट होतं आणि आता झालेले आहेत 9:45. मला 10 वाजेपर्यंत क्लिनिकमध्ये जायचं आहे, अजून मला आवरायचं आहे. तर आता हा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात आता एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.